आज आपण बटाटा नाही, केळी नाही तर उपवासासाठी चालणारे एकदा बनवून पाहिजे तेव्हा खाऊ शकाल असे कुरकुरीत असे रताळूचे किंवा स्वीट पोटॅटोजचे वेफर्स आज आपण बनवणार आहोत। नमस्कार, मी सरोज, मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। रताळूच्या वेफर्ससाठी मी हे रताळू घेतलेत। रताळू मी आधी स्वच्छ धुवून यावरचे साल आधी काढून घेणार आहे। हे बघा, मी अर्धा किलो रताळूचे साल काढून घेतलेले आहेत। तर आता काय करायचं, रताळूला असं मध्ये एक काप देऊन याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। आणि आता आपण या रताळूच्या चकत्या करून घेणार आहोत किंवा आपण यांना किसून घेणार आहोत। तर वेफर्ससाठी बटाट्याचे जे वेफर्स करतो ना, त्या किसनेच आपल्याला हे रताळूचे वेफर्स करून घ्यायचे आहेत। नवरात्र असो किंवा आषाढी एकादशी असो, उपवासासाठी अगदी झटपट करू शकतो आपण हे रताळाचे वेफर्स। हे बघा किती छान झालेले आहेत आपल्या रताळूच्या चकत्या। आता यांना पाण्यात ठेवायची गरज नाही आहे, डायरेक्ट आपण तेलात तळणार आहोत। आता एकीकडे मी हे वेफर्स तळून घेण्यासाठी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं। तर इथे तेल सुद्धा आपलं गरम झालेलं दिसतंय। आता आपण हे रताळूचे वेफर्स तळून घेणार आहोत। इथे एक टीप आहे, ती म्हणजे रताळूचे वेफर्स तळण्याआधी तेल आधी पूर्ण गरम होऊ द्यायचं आणि मगच वेफर्स तेलात घालायचे। आणि वेफर्स तेलात घातल्यानंतर गॅस फ्लेम लो करून हे वेफर्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत, म्हणजे वेफर्स आपले अजिबात लाल होत नाही आणि खूप छान कुरकुरीत होतात। तसंच आतून कच्चे सुद्धा राहत नाही। तर अजून एक गोष्ट ती म्हणजे हे वेफर्स ना डायरेक्ट तेलात जरी तळले तरी चालतात। तुम्ही बघू शकता इथे मस्त एकसारखे सोनेरी रंगावर आपले रताळ्याचे वेफर्स तळून झालेले आहेत। आता बाहेर काढून घेऊ। सेम ह्याच पद्धतीने राहिलेले रताळ्याचे वेफर्स सुद्धा आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत। उपवासाला तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी खमंग किंवा चटपटीत खायची इच्छा असेल तर अगदी 10 मिनिटात आपण हे रताळ्याचे वेफर्स बनवू शकतो। आता हे रताळू चवीला गोडसर असतात म्हणून वरून थोडंसं मीठ घालायचं, त्यानंतर थोडंसं लाल तिखट घालायचं जर आवडत असेल तर। एकदा बनवून ठेवल्यास पाहिजे तेव्हा खाऊ शकाल असे हे उपवासाचे रताळ्याचे वेफर्स इथे बनवून तयार आहे। तर कसा वाटला हा उपवासाचा पदार्थ हे कमेंट करायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।